नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप महत्त्वाचं असं परिपत्रक जे आहे ते विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता 17 नोव्हेंबर. ठीक आहे, 17 नोव्हेंबर म्हणजे थोडक्यात काय तर ही काल आणि परवा या 2 दिवसामध्ये जे आहे हे अपडेट करण्यात आलं होतं आपल्या वेबसाईटवरती. YCMची ऑफिशियल वेबसाईट सर्वांना माहिती असेल, ycmu.digitaluniversity.ac बघा, या ठिकाणी देखील तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, ycmu.digitaluniversity.ac या ठिकाणी देखील तुम्हाला दिलेली आहे. तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे विद्यापीठ सर्वांना माहिती असेल. ओके, आता बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला हे परिपत्रक जे आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो, जे की परिपत्रक क्रमांक बघा 59 आहे, 2025 म्हणजे चालू वर्ष आहे आपलं. तारीख बघा या ठिकाणी दिलेली आहे, जाहीर केलेली 17 नोव्हेंबर. आता बघा ह्या परिपत्रकामध्ये काय काय दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे UG PG ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी आता जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं त्यांच्यासाठी आहे, किंवा ज्यांचं ॲडमिशन अगोदरचं जुनं आहे, ज्यांनी सेकंड इयर थर्ड इयरला ॲडमिशन घेतलं असेल त्यांच्यासाठी देखील मित्रांनो हे परिपत्रक जे आहे या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, पदवी व पदव्युत्तर पदवी UG PG शिक्षणक्रमांच्या नियमित पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाईन म्हणजे थोडक्यात काय होम असाइनमेंट पद्धतीने सादर करण्याची महत्त्वाची सूचना आहे. ऑनलाईन असाइनमेंट जे आहेत मित्रांनो त्या कोणी कोणी अपलोड करायचे आहेत या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन डिसेंबर 2025 जानेवारी 2026 मध्ये करावयाचे नियोजित केलेले आहे. त्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर पदवी ज्याला आपण UG PG म्हणतो या शिक्षणक्रमांच्या नियमित किंवा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. आता बघा यामध्ये काय नियमित म्हणजे काय ज्याला आपण रेग्युलर म्हणतो, आणि पुनर्परीक्षार्थी म्हणजे काय थोडक्यात जे रिपीटर विद्यार्थी असतात. रिपीटर म्हणजे कोणते, तुम्ही एक्झाम दिली नसेल काही कारणास्तव किंवा तुमचा एखादा विषय बॅकला असेल किंवा काही विद्यार्थी जुने असतील वगैरे वगैरे या अनुषंगाने. आता जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जमा करायचे असाइनमेंट की ऑफलाईन करायच्या, हा देखील एक प्रश्न आहे. आणि बरेच विद्यार्थी जे मित्रांनो सध्या कमेंट वगैरे करत आहेत की सर आम्ही ऑनलाईन जमा करायच्या की ऑफलाईन जमा करायच्या. आता बघा मित्रांनो, यामध्ये जे आहे तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगणार आहे. आपल्याकडे 3 प्रकारचे अपडेट असणार आहे या परिपत्रकामध्ये. एक म्हणजे बघा या ठिकाणी दिलेलं आहे जानेवारी सत्र, दुसरं म्हणजे आहे बघा जुलै सत्र, आणि तिसरं म्हणजे आहे बघा जुनं सत्र ज्याला आपण काय म्हणतो ओल्ड ॲडमिशन 2025-26. आता बघा यामध्ये आपल्याला जे आहेत हे पहिले आपण हे वाचून घेऊया परिपत्रक, मग आपण यावरती डिस्कस करूया. समोर बघा काय सांगितलं आहे त्यांनी. मे 2025 मध्ये अंतिम परीक्षेतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण NEP 2020 फॉर्म्युला म्हणतो ह्या अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर पदवी ज्याला आपण PG म्हणतो तसेच पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमांकरिता ऑनलाईन होम असाइनमेंट कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 24-25 पासून विद्यार्थ्यांची गृहपाठ होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येत आहे. बरोबर. आता बघा मागच्या वर्षीचं जे काही होतं 2024-25 आणि यावर्षी कुठला आहे आपल्याला, यावर्षी आपण कुठलं यावर्षी आपला असणार आहे या ठिकाणी 2025-26. आता तुम्ही जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल. ठीक आहे, जुलै असेल किंवा जानेवारी असेल, 2025-26 हा तुमचा सध्याचा पॅटर्न आहे आणि 2024-25 जो आहे मागच्या वर्षीचा होता. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मागच्या वर्षीपासून म्हणजे 2024-25 पासून जे आहे या ठिकाणी ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोडिंग करणं चालू झालं होतं. सर्वांना माहिती असेल मागच्या वर्षी फर्स्ट इयर BA फर्स्ट इयर BCom या सर्वांचे जे आहे ते ऑनलाईन असाइनमेंट देखील सुरू झालेले होता. या वर्षीचे विद्यार्थी सेकंड इयरला असतील त्यांना देखील या वर्षीपासून ऑनलाईन असाइनमेंट देखील अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी परत समोर एक अपडेट दिली आहे बघा. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील जानेवारी 2025 व जुलै 2025 या दोन्ही सत्रांतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गृहपाठांबाबत महत्त्वाची माहिती व सर्व विभागीय केंद्रे, अभ्यास केंद्रे आणि विद्यार्थी यांना या परिपत्रकान्वये खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, 2025-26 आणि 2025 जानेवारी 2025ला ॲडमिशन घेतलेले आहे, जुलै 2025ला ॲडमिशन घेतलेलं आहे. सध्याचे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत ते जुलै 2025 मध्ये आहेत आणि ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे ते जानेवारी 2025 मध्ये या ठिकाणी ते आहेत. ठीक आहे, आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्यांचा PRN कुठला असणार आहे या ठिकाणी 2501 सर्वांना माहिती असेल, आणि ज्यांनी जुलै 2025 मध्ये ॲडमिशन घेतलं त्यांचा PRN कुठला असणार आहे 2507. या ठिकाणी 07 काय दर्शवतो जुलै आणि 01 काय दर्शवतो जानेवारी. ठीक आहे, अशा प्रकारचा हा फॉर्म्युला मित्रांनो या ठिकाणी ठरलेला आहे. असो, आता समोर जाऊया आपण या ठिकाणी. बघा आता यांनी काय सांगितलेलं आहे, प्रत्येक अभ्यास केंद्र आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मित्रांनो ही जी आहे ही नोटीस तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आपण थोडंसं खाली जाऊया. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, डिटेल्स फॉर डिसेंबर 2025 एक्झाम इव्हेंट. या ठिकाणी बघा दिलेलं आहे तुम्हाला डिटेल्स फॉर डिसेंबर 2025 एक्झाम इव्हेंट. सत्र दिलेलं आहे बघा या ठिकाणी जानेवारी 2025 सत्र, PRN स्टार्ट फ्रॉम 2501 जे की तुम्हाला मी आत्ता अगोदर सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं बघा या ठिकाणी आता. ठीक आहे, की पदवी UG PG आणि PG आणि ॲन्युअल पॅटर्न बघा तिन्ही ठिकाणी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत.
आता ज्या विद्यार्थ्यांनी बघा जानेवारी 25ला ॲडमिशन घेतलं होतं, ज्यांच्याकडे 2501 असा PRN नंबर आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे सेमिस्टर 1 त्यांचं जे आहे ते मेमध्ये झालेलं आहे. आता सेमिस्टर 2 असणार आहे, बरोबर. तसेच PG वाल्यांसाठी देखील या ठिकाणी आता सेमिस्टर 1 त्यांचं मेमध्ये झालेलं आहे. आता डिसेंबरमध्ये त्यांचं सेमिस्टर 2 असणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर बाकी होतं किंवा रिपीटर आहे किंवा तुम्ही एक्झाम दिली नसेल किंवा तुमचा असाइनमेंटला दिले नसते, जमा केले नसतील किंवा तुमचा काही रिझल्ट पेंडिंग असेल किंवा जे काही वॉट एव्हर असेल तुमच्या असाइनमेंटमुळे वगैरे, थोडक्यात तुम्ही असाइनमेंट जमा केलं नसेल, तर तुमचं जे सेमिस्टर 1 आहे मित्रांनो, ते देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे रिपीटरचा फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी देखील बघा तुम्हाला रिपीटर 1 या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, रिपीटर 1 सेमिस्टर. ठीक आहे. नंतर बघा आता बघा मित्रांनो, PG वाल्यांसाठी अजून एक अपडेट आहे. NAP 2020 अंतर्गत सर्व पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या सर्व सत्रांचे नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांनी ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ अपलोड करायचा आहे. थोडक्यात काय तर या सर्वांना जे आहे तुम्हाला ऑनलाईनच गृहपाठ अपलोड करायचा आहे. ऑफलाईन कुठेही जमा करायची आवश्यकता नाहीये. सर्व काही तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन करून दिलेलं आहे. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 2025 जानेवारी आणि आता हे जुलै, आता हा सेकंड टप्पा आहे आपला. पहिला टप्पा केव्हा झाला होता? जानेवारी 25 मध्ये. आता हा दुसरा टप्पा केव्हा झालेला आहे? जुलै 2025 मध्ये. आता हा नवीन पॅटर्न आलेला आहे. PRN देखील चेंज झालेला आहे. समोर बघा आता अजून एक अपडेट आहे. ॲन्युअल किंवा वार्षिक शिक्षणक्रम ज्या विद्यार्थ्यांचा ॲन्युअल पॅटर्न आहे, उदाहरणार्थ बघा या ठिकाणी बघा BA दिलेला आहे, BCom दिलेला आहे, ठीक आहे, BA हिंदी दिलेला आहे, BA MCJ ज्याला आपण मीडिया कम्युनिकेशन वगैरे म्हणतो, M86, M87, M88, M90 म्हणजे तुमचे काही सायकॉलॉजी असेल, MA इंग्लिश असेल, MA सायकॉलॉजी असेल, MA पॉलिटी असेल, जे काही तुमचं XYZ असेल, या सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी जे आहे वार्षिक पॅटर्न लागू केलेला आहे. त्यामुळे जानेवारी 25 या सत्रामध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल या ॲन्युअल पॅटर्नसाठी, या वार्षिक शिक्षणक्रमांच्या केवळ प्रथम वर्षांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ अपलोड करायचा आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. आता जे सेमिस्टर पॅटर्न आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं अगोदर UG PG वाल्यांना, परंतु असे काही पॅटर्न आहेत जे फक्त वार्षिक आहे. जसं की तुमचं BA BCom तुमची एक्झाम फक्त वर्षातनं एकदा होते, एक तर तुमची डिसेंबरला होईल किंवा मे जूनमध्ये होईल. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा या ठिकाणी अपडेट दिली आहे. तुमचं जानेवारीचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला जे आहे डिसेंबर 25 किंवा जानेवारी 26 मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आणि तुम्हाला ज्या मित्रांनो फक्त वर्षातनं एकदाच असाइनमेंट अपलोड करायचे आहे आणि तुमची परीक्षा देखील मित्रांनो वर्षातनं एकदाच होणार आहे. तर थोडक्यात काय मित्रांनो, जानेवारी 25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांचे देखील असाइनमेंट सुरू झालेले आहेत. तुम्ही देखील आता तुम्हाला डिसेंबरसाठी तुम्ही पात्र आहात, डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम होईल, तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. ॲन्युअल पॅटर्नवाल्या मित्रांनो काय असतं की तुम्हाला एक सेमिस्टर वगळून तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे. थोडक्यात तुमचं बघा जानेवारीमध्ये तुमचं सेमिस्टर 1 झालं होतं, तुमचं जानेवारी ॲडमिशन झालं होतं त्यांचं जे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्यांच्यासाठी जे सेमिस्टर 1 होतं ते मेमध्ये झालेलं आहे. तुमचं सेमिस्टर 2 जे आहे ते डिसेंबरला होईल, बरोबर. सेम तसंच मित्रांनो तुमचं ॲन्युअल पॅटर्न तुम्ही जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, समजा BA BComला तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं जानेवारीमध्ये, तुमची एक्झाम मेमध्ये न होता तुमची एक्झाम जी आहे ते डिसेंबरला होईल. आणि ज्यांनी आता जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांची एक्झाम आता डिसेंबरला न होता त्यांची एक्झाम मे जून 26 मध्ये होईल, बरोबर. थोडक्यात काय तुमचा एक सेमिस्टरचा गॅप असतो ॲन्युअलमध्ये. थोडक्यात काय यांचं सेमिस्टर 2 तर तुमचं ज्या या ठिकाणी मित्रांनो सेमिस्टर 2च्या ऐवजी तुमचं ॲन्युअल पॅटर्न राहील. ठीक आहे. अशा प्रकारचा फॉर्मॅट आलेला आहे. आता हे झालं मित्रांनो बघा जानेवारी 2025 साठी. आता आपण बघूया जुलै 2025 जे की आता चालू वर्ष आहे, बरोबर. म्हणजे आता रिसेंटली ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, जुलैचं कारण मित्रांनो असं आहे की ॲडमिशन तुमचे जुलैमध्ये सुरू झाले होते, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ॲडमिशन चाललेले आहेत. म्हणजे जवळपास 15 ऑक्टोबर म्हणजे दिवाळीपर्यंत ॲडमिशन चालले होते. ठीक आहे. तरी पण ते जुलैचं पॅटर्न असणार आहे. या ठिकाणी बघा आता जे विद्यार्थी फ्रेशर असतील सेमिस्टर 1ला, सेमिस्टर 3ला, सेमिस्टर 5ला, आता सेमिस्टर 5 या ठिकाणी यांनी का मेन्शन केलं मला माहिती नाहीये, पण फ्रेशर मित्रांनो या ठिकाणी फ्रेशर जे आहे ते सेमिस्टर 1 म्हणजे फर्स्ट इयर, सेमिस्टर 3 म्हणजे सेकंड इयर. आता कोणी काय करू शकतं या ठिकाणी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेऊ शकतं, म्हणजे त्यांचं सेमिस्टर 3 होणार. ज्यांनी फ्रेशर ॲडमिशन घेतलं त्यांचं सेमिस्टर 1 होणार. परत सेम मित्रांनो PGमध्ये देखील तुम्हाला बघा या ठिकाणी फ्रेशरसाठी मित्रांनो या ठिकाणी बघा सेमिस्टर 1, सेमिस्टर 3 म्हणजे तुम्ही एक तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे सेकंड इयरला देखील असू शकता, ज्यांचा एक वर्षाचा डिप्लोमा वगैरे काय असेल ते PG डिप्लोमा वगैरे आपण त्याला म्हणू शकतो, वॉट एव्हर. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी रिपीटरवाले देखील जे विद्यार्थी असतील मित्रांनो ज्यांनी जुलै 25 मध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल, असे विद्यार्थी आता रिपीटरचा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नच राहत नाही, कारण पहिलीच बॅच आहे. काय माहिती यांनी या ठिकाणी काय म्हणून मेन्शन केलं ते. ठीक आहे. असो, आपल्याला फक्त मित्रांनो फोकस करायचं या ठिकाणी जुलै 25 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यावरती. ठीक आहे. तुमचं सेमिस्टर 1 देखील मित्रांनो आत्ता होणार आहे आणि सेमिस्टर 3 देखील तुमचं आत्ता होणार आहे. तर सेमिस्टर 3 कोणासाठी असणार आहे? ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं, कारण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं म्हणजे तुमचे सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 राहतं आणि फर्स्ट इयरला तुमचं सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 असतं, बरोबर. तुम्हाला समजलं असेल. आता हे झालं तुमचं UGसाठी, PGसाठी सेम असणार आहे. आता बघा यांनी PGवाल्यांसाठी देखील बघा मित्रांनो या ठिकाणी काय अपडेट दिलेलं त्यांनी या ठिकाणी, या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या इतर पदवी शिक्षणक्रमांचे विद्यार्थी यांनी ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ अपलोड करायचे आहेत,
बरोबर. आता जेवढे काय तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन घेतलं असेल, असं नाही की फक्त तुम्ही यूजीला ॲडमिशन घेतलं किंवा पीजीला ॲडमिशन घेतलं, तुम्ही सर्टिफिकेटला ॲडमिशन घेऊ शकता, डिप्लोमाला घेतला असेल, पीजी डिप्लोमाला घेतला असेल, यूजी डिप्लोमाला घेतला असेल, ॲग्रीला घेतला असेल, सर्वांच्या असाइनमेंट मित्रांनो जे आहेत यावर्षीपासून सर्वांच्या असाइनमेंट ऑनलाईनच आहेत. ठीक आहे. त्यामुळे असा विचार करू नका की सर माझा यूजी पीजी नाही आहे, मी ऑफलाईन जमा करू का. नाही, हाताने म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला रफ पेपरवरती किंवा A4 साईजवरती पेपर असाइनमेंट लिहिणं आता बंद केलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये जमा करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला त्या सेम असाइनमेंट जे आहेत ते लिहायचे आहेत मित्रांनो आणि तुम्हाला स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. आता या संदर्भात देखील आपण ऑलरेडी पार्ट 1 व्हिडिओ बनवला होता. ठीक आहे. आता पार्ट 2 व्हिडिओ देखील आपण आज संध्याकाळी अपलोड करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला डिटेल सविस्तर माहिती मिळेल. आणि यामध्ये बघा आपल्या मित्रांनो हे जे परिपत्रक ऑफिशियली हे पहिलेच परिपत्रक आहे असाइनमेंट संदर्भात, त्यामुळे याच्यावरती व्हिडिओ एवढा लांबा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. ठीक आहे. आता बघा समोर बघा ॲन्युअल वाल्यांसाठी देखील या ठिकाणी अपडेट दिलेली आहे. बघा ज्यांनी जुलै 25 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी अपडेट दिलेली आहे. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. इथं बघा काय दिलेलं आहे, M88 M90 या वार्षिक शिक्षणक्रमांच्या पुनर्परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ अपलोड करायचा आहे. आता बघा ह्यामध्ये जे आहे जे विद्यार्थी रिपीटर असतील त्यांनी देखील मित्रांनो या ठिकाणी जे आहे त्या तुमच्या असाइनमेंट वगैरे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. ॲन्युअल वाल्यांसाठी म्हणजे थोडक्यात काय तुमचं जे काही तुमचं असाइनमेंट बाकी असेल मागच्या वर्षीचे किंवा मागच्या सेमिस्टरची तुम्ही देखील या ठिकाणी अपलोड करायचे आहे. थोडक्यात काय बॅकलॉग वाल्यांनी देखील मित्रांनो या ठिकाणी असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो अशी आहे, आता आपलं जानेवारी 25 संपलं, जुलै 25 संपलं. ठीक आहे. असाइनमेंट सर्वांच्या टप्प्याटप्प्याने सुरू होतील. असं नाही की हे परिपत्रक आलं म्हणजे तुमच्या असाइनमेंट सुरू झाल्या. ठीक आहे. परिपत्रक फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे की या सर्वांच्या असाइनमेंट सुरू होणार आहेत. ठीक आहे. परिपत्रक आलं म्हणजे सर्वांच्या असाइनमेंट आल्या का असं त्याचा अर्थ होत नाही. असाइनमेंट यायला थोडा हळूहळू टाईम लागतो, सॉफ्टवेअरवरती लोड यायला टाईम लागतो. बरोबर. तर ज्यांचे सुरू झालेले असतील त्यांनी या ठिकाणी कंटिन्यू करू शकता, ज्यांचं बाकी असेल त्यांनी वेट करा. ठीक आहे. आता टप्प्याटप्प्याने पुढच्या आठवड्यापर्यंत जवळपास सर्वांचे असाइनमेंट अवेलेबल होतील. तुम्ही ज्या या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. ते कसं बघायचं काय बघायचं तुम्हाला मी समोर सांगेलच. आता बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की OA म्हणजे काय, ओल्ड ॲडमिशन. ठीक आहे. तर ओल्ड ॲडमिशन ज्यांच्याकडे PRN 20 पासून सुरू होतो, उदाहरणार्थ 2021 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल किंवा 2020 असेल, त्याच्या अगोदरचा देखील असू शकतो 2019 2018 तर नसणार कारण 2018 म्हणजे PRN एक्सपायर होऊन जातो. ठीक आहे. तर तुमच्याकडे 2020 21 22 23 24 पर्यंत तुमचा जो काही PRN नंबर असेल मित्रांनो, तो PRN नंबर जो आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं जर समजा या ठिकाणी ॲडमिशन असेल सध्या तुमचं काही बॅकलॉग वगैरे देखील मित्रांनो या ठिकाणी असू शकतं. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे 20 पासून सुरू होणार PRN नंबर असेल तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघा आता तुम्हाला की तुमचं जे काही असाइनमेंट असतील अगोदरच्या, आता बघा 2024 पासून 24ला ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं किंवा 2024ला यांच्या असाइनमेंट ऑलरेडी ऑनलाईन होत्या BA BCom वाल्यांसाठी. तुम्हाला माहिती असेल BA आणि BCom जे काही तुमचं फर्स्ट इयर झालं होतं यामध्ये मित्रांनो फर्स्ट इयरच्या असाइनमेंट तुमच्या ऑनलाईनच झाल्या होत्या. त्यामुळे सेकंड इयरच्या देखील ॲडमिशन ज्या असाइनमेंट मित्रांनो तुमच्या 2024च्या त्या देखील ऑनलाईनच होतील. ठीक आहे. आता बघा यामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, जुलै 2025 मध्ये वार्षिक शिक्षणक्रमांना ज्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षास प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना मे 2026 परीक्षेला ऑनलाईन गृहपाठ सादर करायचे आहे. याबाबत सविस्तर सूचना कळविण्यात येईल. आता बघा यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, जुलै 25 म्हणजे ज्यांनी सांगा या जुलै 25 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे 2507 असा PRN नंबर आलेला आहे, परंतु त्यांचं ॲडमिशन जे आहे ते द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे थोडक्यात काय डायरेक्ट सेकंड इयर. बरोबर. आता यामध्ये कोणते विद्यार्थी आले, 2024 वाले पण आले आणि 2007 वाले पण आले. बरोबर. 2007 आणि 2024 बरोबर. आता 2024 वाले ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांनी घेतलं होतं त्यांचं देखील या ठिकाणी ह्या अपडेटमध्ये येतात ते, आणि 2007 ज्यांनी आता यावर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे हे देखील विद्यार्थी यामध्ये मित्रांनो येतात. आता बघा याचं नक्की काय समजून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये की तुमचं जे काही सेकंड इयरचं ॲडमिशन असेल किंवा थर्ड इयरचं ॲडमिशन, आता थर्ड इयर तर ऑफलाईनच असणार आहे, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयर किंवा सेकंड इयरवाले विद्यार्थी जे असतील यावर्षीचे त्यांनी जे आहे त्यांच्यासाठी असाइनमेंट जे आहेत त्या अजून सुरू झालेले नाही आहेत, तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. बघा त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, सविस्तर सूचना कळवण्यात येईल. ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही जर का SY BAला असाल किंवा SY BComला असाल तर तुम्हाला मित्रांनो इथं कळकळीची विनंती आहे, विनाकारण कमेंट करू नका. ठीक आहे. समजून घ्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, SY BA आणि SY BCom वाल्यांसाठी जे आहे सविस्तर परिपत्रक येणार आहे तुम्हाला जेव्हा असाइनमेंट अपलोड करायचे आहे तेव्हा. आणि तुमची एक्झाम ज्या मित्रांनो यांनी काय सांगितलेली आहे, मे 26 मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला आता डिसेंबरला असाइनमेंट अवेलेबल होतील. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुमचे जे मित्रांनो असाइनमेंट आहेत त्या जवळपास मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये रिलीज केल्या जाऊ शकतात, असा माझा एक अंदाज आहे. ठीक आहे. त्यामुळे जे विद्यार्थी SY BAला असतील किंवा SY BComला असतील त्यांनी कृपया वेट करा. ठीक आहे. ओके. असो, हे संपलं आपलं. आता बघा यांनी समोर काय दिलेलं आहे, खालची अपडेट बघा खूप महत्त्वाचे आहे.
पुनर्परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी गृहपाठ होम असाइनमेंट हे पुन्हा सादर करावे असे माहिती पुस्तिकेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद असेल त्यांनाच लागू राहील. ठीक आहे. असो, याच्यावर थोडंसं दुर्लक्ष करा. ज्यांचे असाइनमेंट बॅकला असतील त्यांनी अपलोड करायची की नाही करायची हे तुम्हाला तुमच्या लॉग इन पोर्टलमध्ये कळेलच. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता. बॅकलॉग वाल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, कृपया आपण आपलं पोर्टल जे आहे ASM पोर्टलला लॉग इन करून बघायचं. तुम्हाला जर त्या ठिकाणी अपलोड करायचा ऑप्शन येत असेल तर अपलोड करा, नसेल तर नका करू. ठीक आहे. परंतु शक्यतो जे आहे ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं किंवा ज्यांनी जुलैमध्ये आता ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांचं बॅकलॉगचं जे आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे असाइनमेंट द्यावंच लागणार आहेत. ठीक आहे. असो, समोर जाऊया. ASM पोर्टलची मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. लिंक कुठली आहे बघा, asm.ycmu.org.in. थोडक्यात काय तर या ठिकाणी आपण याला काय म्हणू शकतो, जे तुमचं OASIS जे आहे ऑनलाईन असाइनमेंट जे काही तुमचं सबमिशन पोर्टल वगैरे जे काय असेल ते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. या वेबसाईटवरती कसं जायचं काय जायचं मित्रांनो हे मी तुम्हाला ऑलरेडी जे आहे मागच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पार्ट 1 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे की लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाईन, कोणाकोणाच्या असाइनमेंट मित्रांनो या ठिकाणी सुरू झालेले आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला मित्रांनो मागच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. पार्ट 2 व्हिडिओ मित्रांनो आज संध्याकाळी येईल, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल कशा प्रकारे नोंदणी करायची फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांनी वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. कसं डाउनलोड करायचं, कसं लिहायचं, काय लिहायचं यावर मी मित्रांनो सविस्तर तुम्हाला जे आहे आज संध्याकाळी व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही झाली बघा मित्रांनो यामध्ये आता अपडेट. आता बघा मित्रांनो यामध्ये महत्त्वाची अपडेट आपल्याला अजून या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी बघा त्यांनी डेट दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचे असाइनमेंट सुरू झालेले आहेत त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. परंतु मित्रांनो यावर थोडंसं दुर्लक्ष करा, कारण वेबसाईट तयार व्हायला जवळपास डिसेंबर महिना जाणार आहे सर्वांच्या असाइनमेंट येईपर्यंत. त्यामुळे एक टेंटेटिव्ह डेट आहे. तर ज्यांना ऑप्शन दिसत आहे अपलोड करण्यासाठी त्यांनी कृपया अपलोड करून टाका, लिहून वगैरे लवकरात लवकर. ठीक आहे. याची वाट बघू नका तारखेची. परंतु जे आहे मित्रांनो या ठिकाणी तारीख 100% वाढणार आहे, कारण पोर्टल तयार करण्यासाठी डिसेंबरचा महिना पूर्ण या ठिकाणी मित्रांनो जाणार आहे. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. समोरच्या पेजवर बघू मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी. यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला आता ASM पोर्टलवरती कसं लॉग इन करायचं, काय करायचं या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे. ASM पोर्टल कसं आहे काय आहे मी तुम्हाला व्हिडिओ समोर गेल्यावर दाखवेलच कशा प्रकारे काम करतं वगैरे वगैरे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो समोरचं परिपत्र खूप महत्त्वाचं आहे. बघा खालचं परिपत्र काय बघा, विद्यार्थी अभ्यास केंद्र आणि संबंधित यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. ठीक आहे. ऑनलाईन गृहपाठ सादर करण्यासंदर्भात. बरोबर. आता यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही बंद पडलेले जे काही तुमचे मित्रांनो या ठिकाणी जे काही प्रोग्राम्स असतील, जसं की समजा तुमचं खूप जुनं ॲडमिशन असेल, मग असे मला सांगितलं मी 2012, 13, 14, 15 जे काही जुने विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी जे काही बंद पडलेले प्रोग्राम असतील किंवा तुमचं काही समजा जर का जुनं ॲडमिशन असू शकतं यामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यांच्याकडे 20 पासून सुरू होणारा PIN नंबर असेल, जसं की समजा 2023, 22, 21, 20. ठीक आहे. किंवा त्याच्या अगोदरचं तुमचं असू शकतं 2018, 2019, 2017. तर मित्रांनो असं जे काही तुमचं आता आपल्याकडे एक विद्यार्थी आहे म्हणजे खूप जुने म्हणजे वयस्कर आहेत, ते 2012 मला त्यांचा PIN नंबर आहे. तर असे जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही लोक आहेत जे ऑनलाईन शिकत आहेत त्यांना ही सूचना आहे मित्रांनो. तुमचं जर का समजा यापैकी एखादा जुना प्रोग्राम असेल, ठीक आहे, जुना प्रोग्राम म्हणजे कुठला असेल मित्रांनो तुमचा यामध्ये आता, ठीक आहे, बंद पडलेले म्हणजे M17 जे की M.Com आहे, M44, M51 जे काही तुमचं BA MA वगैरे असेल जुनं, ठीक आहे, जुनं BSc जुने MSc वगैरे जे काही तुमचे प्रोग्राम असतील, तुमचं जर का यापैकी एखादा ॲडमिशन बॅकला असेल किंवा तुमचं एखादं वर्ष बाकी असेल तर त्यांच्यासाठी सूचना आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की तुम्हाला ऑनलाईन असाइनमेंट जमा करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जे आहे जुन्या जे काही असाइनमेंट असतील वेबसाईटवरती पोर्टलवरती अवेलेबल बघा यांनी काय सांगितलेलं आहे. तसेच बंद झालेल्या शिक्षणक्रमांसाठी द्वितीय वर्षास किंवा इतर वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या गृहपाठाच्या जुन्या प्रश्नपत्रिका वापरून गृहपाठ लिहावे व पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने अभ्यास केंद्रावर जमा करावे. प्रचलित म्हणजे काय, थोडक्यात जे तुमची अगोदरची जी काही परंपरा होती हाताने असाइनमेंट लिहिणे A4 साईजवरती किंवा जे काही तुमचं फुलस्केप पेपर असेल ते तुम्हाला मग तुमच्या स्टडी सेंटरला जमा करायची, मग ते तुम्हाला मार्क्स वगैरे भरतील. ठीक आहे. तुमची जे काही जुनी पद्धत असेल, आता हे फक्त जुने ॲडमिशनवाल्यांसाठी आहे. हे कारण मी का सांगत आहे, कारण आपल्याकडे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं ॲडमिशन जुनं आहे M17. आता नवीन M.Com जे आहे मित्रांनो ते M117 आहे म्हणजे M117 आहे, परंतु जुनं M.Com कुठलं होतं M17. हे NAP वाला आहे. ठीक आहे. हे नॉन NAP आहे, याला आपण CGPA म्हणू शकतो. सध्या आपल्याकडे M.Com पण CGPA पॅटर्नवरती म्हणजे जुन्या पॅटर्नवरती आहे ज्याला आपण P19 म्हणतो. ठीक आहे. पण सध्या चालू आहे, या ठिकाणी मेन्शन नाही आहे. असो, त्यांचं M.Com वाल्यांचे असाइनमेंट आणि MBA वाल्यांचे असाइनमेंट ऑनलाईनच आहेत नवीन ॲडमिशनवाल्यांचा. ठीक आहे. असो, आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समोरची अपडेट बघायची आहे. या ठिकाणी जे काही फील्ड प्रोजेक्ट वगैरे असणार आहे मित्रांनो, फील्ड प्रोजेक्ट किंवा रिसर्च प्रोजेक्ट वगैरे त्यावरती अजून काही अपडेट नाही आहे. आणि फील्ड प्रोजेक्ट मित्रांनो जे आहे ते ऑनलाईन असाइनमेंटच्या व्यतिरिक्त दुसरं पोर्टल असतं ते लवकरच तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. ठीक आहे. तर नवीन पोर्टल जे आहे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल, त्यावर तुम्हाला ते अपडेट वगैरे करायचं आहे. ठीक आहे.
आता समोर बघा आपल्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे जे नवीन आता येते G02 नाही आहे ॲक्च्युली ते UG02 म्हणजे जे काही नवीन BCom आहे बघा आता सध्या NEPमध्ये आलेलं. ठीक आहे, या NEPवाल्यांसाठी जे आहे 30 मार्कांचं तुमचं अंतर्गत मूल्यमापन म्हणजे थोडक्यात का तुमच्या 30 मार्कांच्या असाइनमेंट या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, होम असाइनमेंट तुमचं जे आहे मित्रांनो ते 30 मार्कांसाठी असणार आहे. कोणासाठी? नवीन BCom जे आहे ते सेमिस्टर 1ची आता त्यांची डिसेंबरला एक्झाम होणार आहे. त्याचा टाइम टेबल वगैरे देखील लवकरच येईल. ठीक आहे, बाकीच्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमचं जे काही 20 मार्कांच्या जुन्या प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्हाला होम असाइनमेंट जे आहेत ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, समोर जाऊया. या ठिकाणी अजून काही वेगळी अपडेट नाही आहे. बाकी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे या ठिकाणी बघा तुम्हाला अजून एक ऑप्शन खूप महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता की बाबा जुलै 2025 ही जी काही बॅच आहे मित्रांनो यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोग्राम्स जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन असाइनमेंट जमा करायचे आहेत जानेवारीवाल्यांसाठी दिलेलं आहे बरं का. तर जानेवारीमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्यांचा बघा ॲन्युअल पॅटर्न आहे बघा या ठिकाणी BA. ठीक आहे, त्यांच्या ऑनलाईन असाइनमेंट जमा करायचे आहेत. BCom आहे फर्स्ट इयर त्यांना देखील ऑनलाईन जमा करायचे आहेत. BA उर्दू मीडियम आहे त्यांना देखील ऑनलाईन अपलोड करायचं आहे, हिंदी किंवा उर्दू जे काय असेल ते. MCom त्यांचं सेमिस्टर 2 असणार आहे आता ऑनलाईनला. त्यांचं सेमिस्टर 1 केव्हा झालेलं आहे? मेमध्ये झालं होतं बरोबर. मे 25मध्ये त्यांचं सेमिस्टर 1 हे झालं होतं. कोणाचं झालं होतं? MCom MBA ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं जानेवारीमध्ये त्यांचं. आता जानेवारी त्यांचं जे आहे सेमिस्टर 2 असणार आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. ओके, बाकी बघा यामध्ये अजून एक मित्रांनो अपडेट अशी आहे MA वाल्यांसाठी देखील सेमिस्टर 2 असणार आहे कारण त्यांचं सेमिस्टर 1 मेमध्ये झालं होतं, यांना देखील झालेलं आहे. मास्टर ऑफ आर्ट्स इन योगा हे सेमिस्टर 2 यांचं देखील मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, हे झालं मित्रांनो यामध्ये. आता जे विद्यार्थी बघा जानेवारीमध्ये होते त्यांचं झालं. आता बघा जुलैमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी या PDF मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. ज्यांनी जुलै 25मध्ये सध्या ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी बघा BA फॅसिलिटी अँड सर्व्हिस जे की G203 हा नवीन पॅटर्न आलेला मित्रांनो. हा याचं देखील सेमिस्टर 1चं जे आहे ऑनलाईन असाइनमेंट सुरू झालेले आहेत. मास्टर ऑफ कॉमर्स MCom ठीक आहे M117. ठीक आहे, आता आपण डिस्कस केलं होतं मग अशी बघा यांचे देखील ऑनलाईन असाइनमेंट आलेले आहेत सेमिस्टर 1च्या. नंतर बघा मास्टर ऑफ आर्ट्स इन उर्दू लँग्वेज त्यांचं देखील ऑनलाईन आहे. नंतर MA मराठी त्यांचे देखील ऑनलाईन आहे. ठीक आहे, सेमिस्टर 1 वाल्यांचे सर्वांच्या ऑनलाईन आहेत ज्यांनी आता रिसेंटली ॲडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी. इव्हन यामध्ये बघा मित्रांनो तुमचं जे काही BBA आहे BCA आहे MCA आहे सर्वांचे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे. फर्स्ट इयर MBA बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेमिस्टर 1चे देखील असाइनमेंट ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. सर्वांच्या ऑनलाईनच आहेत या ठिकाणी दिलेल्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता बघा मित्रांनो ज्यांनी जुलै 25मध्ये ज्यांचं जुनं ॲडमिशन आहे बघा यांनी काय सांगितलं बघा या ठिकाणी OA दिलेलं आहे बघा या ठिकाणी OA म्हणजे काय ओल्ड ॲडमिशन. तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं ॲडमिशन जुनं आहे OA बरोबर तर यांच्यासाठी मित्रांनो सूचना अशी आहे की तुम्हाला जे आहे तुमचं MCom असेल NEPमधलं M117 ज्यांनी 2024ला ॲडमिशन घेतलं असेल त्यांच्यासाठी बघा सेकंड इयरचे असाइनमेंट मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. ज्यांचं SY MCom असेल जुनं पॅटर्न M117 आणि M17 ठीक आहे त्यांना देखील ऑनलाईन अपलोड करायचे आहेत सेकंड इयरवाल्यांसाठी. ठीक आहे, MA उर्दू त्यांना देखील ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, नंतर बघा MA इकॉनॉमिक्स MA मराठी आता हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना या ठिकाणी दिलेली आहे. परत मित्रांनो सेम तुमचं या ठिकाणी MBA देखील तुम्हाला दिलेलं आहे सेकंड इयरवाल्यांसाठी. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी बॅकलॉगला असतील रिपीटर विद्यार्थी आपण त्यांना म्हणतो थोडक्यात ज्यांचा विषय बॅकला असेल त्यांच्या असाइनमेंट देखील मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. याची PDFची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी समजून घेऊ शकता कारण व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे. अजून जर मी यामध्ये माहिती सांगत बसलो तर हा खूप व्हिडिओ लंबा होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे आहे जुनं ॲडमिशन मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमचं BA BCom वगैरे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी जे तुम्ही बघितलं मित्रांनो जुलैमध्ये जे जुने विद्यार्थी आहेत 2024चे ठीक आहे यामध्ये तुम्हाला BA आणि BCom या ठिकाणी अजिबात बघायला मिळणार नाही. याचं कारण मित्रांनो असं आहे जसं तुम्हाला मी वरती सांगितलं होतं. वरती काय सांगितलं होतं तुम्हाला की त्याचं जे परिपत्रक आहे मित्रांनो ते सविस्तरपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे, ओके हे बघा इथे सांगितलं होतं की मे 26मध्ये तुमचं जर काय तुमचं डायरेक्ट SYBA किंवा SYBA ॲडमिशन असेल तर तुमचं या संदर्भात बघा मित्रांनो एक वेगळं परिपत्रक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी जे आहे अवेलेबल करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, अशा प्रकारचं. ठीक आहे, तर त्याने कृपया वेट करा. SYBA SYBCom वाल्यांना सूचना आहे कृपया आपण वेट करा. तुमचं परिपत्रक सध्या येणार नाही. तुमचं परिपत्रक साधारणपणे जानेवारीमध्ये येऊ शकतं त्यामुळे वेट करा SYBA SYBCom वाल्यांसाठी. ठीक आहे, असो तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला ही नोटिफिकेशन समजली असेल. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण जे आहे आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. ठीक आहे, किंवा आपला जो मेल ID आहे मित्रांनो सर्व माहिती असेल help@parikshatabhyas.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आणि बाकी मित्रांनो नोट्स वगैरे IMP क्वेश्चन्स आणि होम असाइनमेंटचे उत्तरं PDF रेडीमेड वगैरे संपूर्ण आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे. कृपया सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन जे आहे परीक्षित अभ्यास हे ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करावं. ठीक आहे, कोणाला काही समस्या वगैरे येत असेल तुम्ही ॲडमिनला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.